कधी विचार केलाय की आपण कधी कधी असं का वागतो जे आपल्यालाच कळत नाही? आपल्या अनेक सवयी, आपल्या इच्छा, आपल्या भीती या सगळ्याची मुळं आपल्या आत दडलेल्या हजारो वर्षांच्या इतिहासात आहेत. आज आपण आपल्या त्या पूर्वजांच्या जगात डुकावणार आहोत. ते जग ज्याने खरं तर आपल्या आधुनिक मनाला आकार दिला आहे. चला तर मग आपल्या मूळ स्वभावाला समजून घेण्यासाठी हा एक प्रवास सुरू करूया. आता हेच उदाहरण घ्या. किती ओळखीचं वाटतंय नाही का? पण ह्या एका छोट्याशा कृतीमध्ये एक मोठं रहस्य दडलेलं आहे, जे आपल्याला थेट पाषाण युगात घेऊन जातं. आपल्या अनेक सवयींमागे आपलं शिकारी संकलक मन कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी हा एक उत्तम प्रारंभबिंदू आहे. आणि इथेच उत्क्रांतिवादी मानसशास्त्राचा मूळ मुद्दा येतो. तो सिद्धांत असं सांगतो की आपले मेंदू एका आधुनिक जगात एक प्राचीन सॉफ्टवेअर चालवत आहेत. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जगण्यासाठी ज्या प्रवृत्ती आवश्यक होत्या त्या आजही आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवतात, जरी आपलं जग, आपलं पर्यावरण पूर्णपणे बदललं असलं तरी. तर आज आपण काय काय बघणार आहोत? 1. आपल्या आत दडलेला शिकारी. 2. त्यांचा मूळ समृद्ध समाज म्हणजे काय होता. 3. त्यांचं ज्ञानाचं विश्व कसं होतं. 4. त्यांच्या कौटुंबिक जीवनावरची चर्चा. 5. त्यांच्या जीवनातलं कठोर वास्तव. आणि शेवटी इतिहासाच्या पडद्याआड दडलेली काही रहस्य. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. पाषाण युगात जगण्यासाठी विकसित झालेल्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती त्या आजच्या जगात कशा दिसतात, त्या आपल्या खाण्याच्या सवयींपासून ते अगदी आपल्या सामाजिक संबंधांपर्यंत सगळ्या गोष्टींवर प्रभाव टाकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली मनं आणि आपली मेंदू आजही शिकार आणि अन्न गोळा करण्याच्या जीवनासाठीच बनलेली आहेत. आपले आजचे संघर्ष, मग ते कामाच्या ठिकाणी असोत किंवा नात्यांमध्ये, या सगळ्यांची मुळं आपल्या त्या शिकारी संकलक मेंदूमध्ये आणि आपल्या सध्याच्या औद्योगिक वातावरणातील फरकामध्ये आहेत. आता एका फारच इंटरेस्टिंग थिअरीकडे वळूया, जी आपल्या मनातल्या गुहामानव प्रतिमेला पूर्णपणे आवाहन देते. आपल्याला कसं नेहमी वाटतं की प्राचीन मानवांचं आयुष्य म्हणजे सततची धावपळ, क्रूर आणि अगदी दयनीय होतं. पण खरंच तसं होतं का? काही संशोधकांच्या मते सत्य यापेक्षा खूप खूप वेगळं असू शकतं. ही तुलना बघा. हे स्पष्ट दिसते की आपल्या पूर्वजांचं आयुष्य कामाच्या बाबतीत जास्त संतुलित होतं. त्यांना आठवड्यातून आपल्यापेक्षा कमी तास काम करावं लागायचं आणि त्यांचं कामही जास्त वैविध्यपूर्ण होतं. विचार करा, त्यांना घराची साफसफाई, बिलं भरणं, ईमेल्सना उत्तरं देणं अशी कोणतीच कामं नव्हती. आणि आहाराबद्दल तर बोलायलाच नको. शिकारी संकलकांचा आहार नंतर आलेल्या शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होता. ते वेगवेगळ्या प्रकारची फळं, कंदमुळं, लहान मोठे प्राणी खायचे. यामुळे त्यांना सर्व आवश्यक पोषक तत्व सहज मिळत होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ते एकाच अन्नस्रोतावर अवलंबून नसल्यामुळे दुष्काळाचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकत होते. जीवाश्मांच्या अभ्यासातून मिळालेले पुरावे हेच सांगतात. त्यांच्या तुलनेत जे पहिले शेतकरी होते त्यांना अनेक रोगांनी ग्रासलं होतं. याचं कारण म्हणजे ते दाट वस्तीत राहायचे आणि पाळीव प्राण्यांच्या सतत संपर्कात असायचे. याउलट शिकारी संकलक लहान गटांमध्ये फिरायचे, त्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोकाच खूप कमी होता. बरं, त्यांचं शरीर तर तंदुरुस्त होतं, पण त्यांच्या बुद्धीचं काय? एका शिकारी संकल्पला जिवंत राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी जे ज्ञान आणि कौशल्य लागायची ती खरंच अविश्वसनीय होती. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी आज मानवाचं सामूहिक ज्ञान प्रचंड वाढलं असलं तरी वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर प्राचीन शिकारी संकलक हे इतिहासातले सर्वात ज्ञानी आणि कुशल लोक होते. त्यांना जगण्यासाठी आपल्या परिसरातील प्रत्येक झाड, प्रत्येक प्राणी, अगदी प्रत्येक दगडाची माहिती ठेवावी लागायची. आता येऊया एका वादग्रस्त विषयाकडे. आपल्या पूर्वजांचं सामाजिक आणि लैंगिक जीवन नेमकं कसं होतं? याबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसल्यामुळे तज्ज्ञांमध्ये यावर मोठी मतभिन्नता आहे. प्राचीन समुदाय सिद्धांत असं म्हणतो की त्या काळात हे माझं मूल ते तुझं मूल अशी संकल्पनाच नव्हती. मुलं ही संपूर्ण गटाची जबाबदारी होती आणि सर्व प्रौढ मिळून त्यांचं संगोपन करायचे. कदाचित या सामूहिक पालकत्वातूनच सहकार्याची भावना इतकी घट्ट झाली असावी. पण याच्या अगदी विरुद्ध दुसरा सिद्धांत म्हणतो की विभक्त कुटुंब आणि एकनिष्ठ नातेसंबंध हेच मानवाचं मूळ वर्तन आहे. पण मग हे चित्र पूर्णपणे गुलाबी होतं का? शिकारी संकलकांचं जीवन म्हणजे स्वर्गासारखं आदर्श होतं का? नाही. समृद्ध समाज सिद्धांताला छेद देणारी दुसरी बाजू पाहणंही तितकंच महत्वाचं आहे.
कारण त्यांचं जीवन अत्यंत कठोर आणि क्षमाहीन सुद्धा असू शकतं. उदाहरणार्थ, पॅरेग्वेमधील आचे जमातीचा अभ्यास आपल्याला हे वास्तव दाखवतो. त्यांच्यामध्ये जर कोणी आजारी पडलं किंवा गटासोबत चालू शकलं नाही तर त्याला मागे सोडून दिलं जायचं. काही वेळा तर वृद्ध किंवा नको असलेल्या लहान मुलांना मारलेही जात असे. हे आपल्याला त्यांच्या जीवनाची दुसरी, अधिक कठोर बाजू दाखवते. आता हा आलेख बघा. हे आकडे खरंच धक्कादायक आहेत. प्राचीन डॅन्यूब व्हॅलीमधील काही शिकारी संकलक समाजांमध्ये हिंसक मृत्यूचं प्रमाण 20व्या शतका एवढं होतं. ते शतक ज्यात 2 महायुद्ध झाली. यावरून हे स्पष्ट होतं की त्यांचं जग नेहमीच शांततामय नव्हतं. आपल्या पूर्वजांनी मागे काय सोडलंय? फक्त हाडं आणि दगडाची अवजारं. पण त्यांच्या श्रद्धा काय होत्या? त्यांच्या कथा काय होत्या? त्यांचं राजकारण कसं होतं? याबद्दल आपण काय जाणू शकतो? इथेच शांततेच्या पडद्याची संकल्पना येते. पुरातत्वशास्त्राच्या मर्यादांमुळे त्यांचं आंतरिक जग आपल्यासाठी कायमचं एक रहस्य बनून राहिलं आहे. या चित्राकडे पहा. काही जण म्हणतात की यात एका शिकारीच्या अपघाताचं चित्रण आहे, तर काहींच्या मते हे एका शामनच्या म्हणजे धर्मगुरूच्या आत्मिक प्रवासाचं वर्णन आहे. कोणताही लिखित संदर्भ नसल्यामुळे आपण फक्त अंदाज लावू शकतो. ही चित्र त्यांच्या विश्वासांबद्दल कमी आणि आपल्या पूर्वाग्रहांबद्दल जास्त सांगतात. पण कधीकधी आपल्याला काहीतरी असं सापडतं जे त्या शांततेच्या पडद्याला थोडंसं बाजूला सारतं. जसं की रशियातील सुंगीर इथलं हे दफन. हे काही सामान्य दफन नव्हतं. हा एक विलक्षण शोध होता, जो त्यांच्या गुंतागुंतीच्या सामाजिक रचनांबद्दल काही दुर्मिळ पुरावे देतो. विचार करा, फक्त 2 मुलांच्या दफनासाठी एवढा प्रचंड खजिना आणि इतके श्रम का खर्च केले गेले असतील? 10,000हून अधिक मणी बनवण्यासाठी एका कुशल कारागिराला 3 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला असता. यावरून त्या दफनाचं सामाजिक महत्त्व किती मोठं असेल याची कल्पना येते. हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. हे पुरावे काय दर्शवतात? ते हे दर्शवतात की होमोसेपियन्समध्ये केवळ आनुवांशिकतेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कल्पना आणि रचना निर्माण करण्याची क्षमता होती. यापैकी कोणतंही स्पष्टीकरण खरं असलं तरी एक गोष्ट निश्चित आहे. 30,000 वर्षापूर्वी सेपियन्स डीएनएच्या पलीकडे जाऊन गुंतागुंतीचे सामाजिक राजकीय नियम तयार करू शकत होते. हे हाताचे ठसे पाहिल्यावर असं वाटतं की जणू काही ते मृत हात खडकातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. शांततेच्या पडद्याची ही एक हृदयस्पर्शी आठवण आहे. आपण त्यांना पाहू शकतो, पण त्यांच्या कथा, त्यांचे विचार कधीच ऐकू शकत नाही. तर मग आपल्या आत दडलेला हा शिकारी आजच्या औद्योगिक जगात कोणती सर्वात मोठी समस्या निर्माण करत आहे? अतिरिक्त खाण्यामुळे होणारा स्थूलपणा, एकाकीपणामुळे येणारं नैराश्य, की सामाजिक नात्यांमधली गुंतागुंत? खरं तर आपल्या पूर्वजांना समजून घेण्याचा अर्थच आहे स्वतःला समजून घेणे. यावर विचार करणं आपल्या सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे.